धोनीची छोटी खेळी पण विजयाची, रोहितची मोठी खेळी पण पराभव टाळू शकली नाही. मुंबईकर तुफान खेळले, लढले, जीव पणाला लावला पण विजय मिळवता आला नाही. होतात दोन दिग्गज, तेव्हा सामना अविस्मरणीय ठरणारच. नमस्कार, मी हेमल इंगळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये. मुंबई इंडियन्स आणि सीएसके काल वानखेडे स्टेडियमवर भेटले. सीएसकेने 206 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने देखील उत्तम प्रयत्न केला पण 20 धावांनी कमी पडले. स्टुडिओमध्ये स्वागत करते धवल कुलकर्णी आणि अतुल बेदाडे सरांचं. अतुल सर, तुम्हाला कालची मॅच पाहून काय वाटलं? पहिलं तर असंच का विश्वासच बसत नव्हता का एवढी मोठी खेळी झाल्यानंतर एवढं चांगलं. तर जसं कॅप्टन स्वतः आले शेवटच्या बॉलिंग ओव्हर्स में टाकायला आणि समोर कोण होता, सारा शहर मुझे लॉयन के नाम से तर असं आहे. तर लॉयन समोर होता, त्याचे केसे तसे, त्यांनी पूर्ण मॅच शेवटच्या ओव्हरला पलटवली. आणि मधल्या फळीत आपले मुंबईचे ना पुण्याचेच होते दोघेला, तो लसित मलिंगा समोरच्या ह्याच्यात आणि त्याला पाहून हा एकलव्य द्रोण तिथं बसलाय, त्यांनी वाटच लावून टाकली. अर्जुन कुठे, कोणी कुठे दिसलंच नाही. कसं झालं ते, कसं गाणं होतं, चाफा बोले ना चाफा चाले ना तर काही केल्या चाले ना, तसं झालंय माहिती. काय म्हणायचं, पण दुःख झालं. त्याप्रमाणे नव्हते ते व्हायला पाहिजे. आणि असं वाटतंय मला की आता तर बुमराला लोक आरामात खेळून काढतात की 4 ओव्हरमध्ये 15, 20, 22 आले तरी चालेल, नंतर जे 16 आम्ही घेऊन घेऊ तुमच्याकडून. तर एक हालत सर्वांचा तोड असतो, तर ह्याचाही तोड असेल. त्यांनी बसावं चांगलं, एक बॅकअप प्लॅन फेल झाला तर दुसरा काय करायला पाहिजे असं. नक्कीच मुंबईचा कुठला प्लॅन फेल होतो त्यावर काम करणार मुंबई इंडियन्स ह्याची मला खात्री आहे. समोरच्या टीम मध्ये आपल्याला आपले 2 मरहट्टे म्हणजेच ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांची उत्तम फलंदाजी काल पाहायला मिळाली. धवल, तुला कशी वाटली यांची पार्टनरशिप? नाही, खूपच चांगले पुढे घेऊन जातील आणि सीएसकेला याचा नक्कीच फायदा होईल. काल आपण पाहिलं की मुंबईचा राजा एकाकी खिंड लढला पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. वेल डन रोहित, वेल डन. गड आला पण वाघ गेला, हे आपण ऐकलं होतं. काल आपण पाहिलं की गड गेला असेल तरी वाघ काय खेळलाय. रोहित शर्माने त्याच्या करिअर मधलं 2रं शतक आपल्याला पाहायला मिळालं काल. त्याची खेळी तुम्हाला कशी वाटली सर? नाही, आता रोहित शर्मा एक असं नाव झालंय, इट्स एक इन्स्टिट्यूशन झालंय. आणि रोहित शर्मा म्हणजे ह्याला काहीही बोलू शकत नाही जास्त, ह्याला फक्त पायचीच मजा येते. आणि असं म्हणतो ना आपण, पारणं फेडतं तसं काय, ह्याला नजर ना लागावं चालावी. देशासाठी भरपूर ही ॲसेट आहे मोठी. आता इथे चांगला खेळतो पण देश थोड्या दिवसांनी होणाऱ्या कामाच्यातही स्पर्धेतही देशासाठी चांगला खेळ. रोहित शर्मासाठी जास्त नाही बोलायचं, तो त्याची कामगिरी सर्वश्रेष्ठ करून राहिलाय. एवढे नवीन तो शॉट असं बाहेर जातो आणि बाहेर म्हणजे प्रेक्षकांमध्ये जातो, म्हणजे हे शिकायला पाहिजे त्यांनी. नक्कीच रोहित शर्माकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे. धवल, रोहित तुझा मित्र देखील आहे, तू त्याच्यासोबत इतकं खेळलायस, तुला त्याची फलंदाजीत काय असं वेगळं वाटलं, काय शिकण्यासारखं आहे? जसं सर म्हणाले, सगळंच काही क्रिकेट काव कॉर्नरच्या दिशेने मारलेले शॉट्स आपल्याला बघायला मिळाले. पण एकच वाटतं की जर रोहित खेळतोय तर समोरच्यांनी पण त्याची साथ द्यायला हवी आणि ते दिसलं नाही काल. तर कुठे ना कुठे तो बॉलिंग तर चांगली झाली पण थोडेसे बॉलिंग चेंजेस, मोठा क्वेश्चन मार्क परत एकदा. कारण श्रेयस गोपाल आला त्यावरती पण, कारण चेंजेस गेल्या काही सामन्यांमध्ये चेंजेस पण तेवढे नीट नाही केले बॉलिंगमध्ये. तर वाटतं की त्याच्यावर विचार करायला हवा. आणि बॅटिंग तर चांगलीच केली. सूर्याचा एक चांगला कॅच पकडला थर्ड मॅनला, पण बाकीच्यांनी रोहितची साथ द्यायला हवी होती. जसं मी मुंबई इंडियन्सची विचार करेल, कर्णधार विचार करेल, करायला पाहिजे आणि इकडनं पुढे जातील. अगदी बरोबर धवल तू बोललास. पण डोंट वरी, मला कॉन्फिडन्स आहे की आपली मुंबई इंडियन्स या लॉसमधून बाउन्स बॅक नक्कीच करेल. कालच्या मॅचमध्ये आपण धोनी आणि रोहित यांना आमने सामने येताना पाहिलं. आजच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत आपला किंग कोहली, RCB वर्सेस SRH. आता घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर या गप्पा अशाच सुरू राहतील. पुन्हा एकदा स्वागत आहे कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये.
RCB गेले 6 सामने खेळली आहे, पण त्यातला फक्त एकच जिंकू शकली आहे. SRH कंपॅरेटिव्हली खूप चांगला परफॉर्मन्स दाखवते. 5 मॅचेस खेळल्यात आणि 3 जिंकल्यातही. RCBने असं काय वेगळं केलं पाहिजे? त्यांची रणनीती कशी बदलली पाहिजे सर? नाही, याच्यात RCB फक्त तो कोहलीच एकटा करतो, एकलवीर, असं वाटतं सिंगल विकेट क्रिकेट चाललंय टाकायला लागली. तर का त्यांचं एक सिलेक्शनच खोटं होतं असं म्हणायला एवढं नाही बोलू शकत. बट समथिंग दिवस परत शेवटची ही वेळ आहे त्यांना 1-2 मॅचची आता, नाही तर त्यांनी मग राम करून सरळ दर्शनाला जावं. RCBचे ग्रह जरी खराब चालले असले तरी SRHचे ग्रह खूप चांगले दिसत आहेत. त्यांचे गेल्या काही मॅचेस खूप उत्तम तऱ्हेने खेळलेत ते. SRHची आजची प्लॅनिंग काय असेल धवल? नाही, ज्या प्रकारे ते खेळतायत आणि अप्रतिम परफॉर्मन्स होता त्याचा. अर्धशतक देखील मारलेलं त्यांनी. बॉलिंग डिपार्टमेंट पण भुवनेश्वर आहे, पॅट कमिन्स आहे, नटराजन आहे, खूप चांगली कामगिरी करतात. एक प्रॉपर युनिट वाटतं. ह्या थोडं डिफिकल्ट राहणार आहे त्यांना हरवणं. SRH कडे बॉलिंग आणि बॅटिंगचा बॅलन्स जरी असला तरी RCB कडे आहे हुकमाचा इक्का म्हणजेच किंग कोहली. कोहलीला चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळायला खूप आवडतं. तो सध्या IPL मध्ये टॉप रनर म्हणजेच ऑरेंज कॅप होल्डर देखील आहे. आपल्या सगळ्यांच्या दिलांवर राज तो करतोच, पण ऑरेंज कॅप देखील त्याच्याकडे आहे. आज कोहलीकडून आपण शतक एक्सपेक्ट करू शकतो का सर? नाही, मी तर ओव्हर्समध्ये 3 षटकार मारले. मॅचचं पूर्ण डायमेन्शन करेक्ट. त्याचं जो मॅच फिनिश करतो, फिनिशर, तो एकटा स्टार्ट चांगली करतो, पण नंतर फिनिश करणारा त्याला कोणी नाही. आणि दरवेळेस तो काय कॅरी द बॅट नाही होणार. करेक्ट. इट्स अ टीम गेम. त्याला साथ देणारे पाहिजे. तसंच बॉलिंग त्यांनी करावे रन, पण बरोबर दुसऱ्या लोकांनी पण थोडं कॉन्ट्रीब्युशन करावं. त्यांनी टीम जिंके ते मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. टीम जिंकण्यासाठी सगळा बॅलन्स असणं गरजेचं आहेच. किंग कोहलीवर आज काय जबाबदाऱ्या, नुसतं फलंदाजी नाही तर अजून काय जबाबदाऱ्या असतील धवल? नाही, मेन तर टीम सफर करते इन दी एंड. रजत पाटीदार आहे, भारतासाठी खेळलाय आता. नक्कीच कॉन्फिडंट घेऊन आलाय या टुर्नामेंटमध्ये, तर परफॉर्मन्स तरी दिसायला हवा. नक्कीच. RCB मध्ये विराटला बाकीच्या टीम मेंबर्सच्या सपोर्टची देखील गरज आहे. आता 2 असे फलंदाज RCBचे म्हणजेच फॅफ डु प्लेसी आणि दिनेश कार्तिक हे नेट्समध्ये कशी प्रॅक्टिस करतात ते पाहूया. You need a lot of courage to start to do that. फॅफ आणि DK उत्सुक दिसतायत नक्कीच SRHचा सामना करण्यासाठी. SRHचा बॅटिंग लाईनअप म्हणजे हेड, अभिषेक, मार्क्रम हे सगळे देखील उत्तम फलंदाजी दाखवत आहेत आपल्याला. ह्यांची आज खूप चांगल्या फॉर्ममध्ये आणि चांगलं कनेक्शन देखील मिळतंय त्यांना बॅटिंग करताना. कनेक्शन SRHचं चांगलं जरी असलं तरी RCBने आज कुठल्या पद्धतीची गोलंदाजी दर्शवली पाहिजे अतुल सर? नाही, त्यांच्याकडे स्टार्ट चांगला आहे. मोहम्मद सिराज आहे, टोपलो आहे, नंतर आकाशचे एक पहिला त्यांनी रणनीती म्हणतो आपण तशी आखली पाहिजे. ते जर 2 बॉलर्स फेल झाले तर दुसरे कुठचे बॉलर्स येऊ शकतात. जे काल घडलं तसं आत्ता घडायला हो नाही. ते मुंबईमध्ये घडलं, बँगलोरमध्ये ते परत घडता कामा नाही. कारण की जिंकणं गरजेचं आहे RCBला. आणि आऊट करून कंट्रोलमध्ये ठेवणारे बॉलर्सच ह्या पाहिलं आहे का मॅचेस जिंकून देतात. ते आत्ता बॅट्समन ओरिएंटेड गेम आहे T20, बट त्या सर्व बॉलर्स करायला लागेल प्रयत्न, तरच होईल. नक्कीच. RCBने आपली रणनीती उत्तम तऱ्हेने बनवली पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. पण तुम्ही घर बसल्या जिंकू शकता लाखोंची बक्षिसं. कसं? ते जीतो धन धनाधन कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन. ऑन जिओ सिनेमा. आता माझ्या तुमच्या मनातला सगळ्यात सोपा सरळ प्रश्न. अतुल सर, कोण जिंकणार आहे आज? नाही, तुम्ही पाहिलं तिथलं आता वेदर आहे, 26 डिग्री आहे, 40% ह्युमिडिटी आहे, प्लस ती नाही तर त्यांच्याकडे एवढी बॉलिंग आहे नाही तेवढी चांगली. वा, सरांनी सोर्सेस सकट आपली इन्फॉर्मेशन इतकी एक्सपर्ट आपल्याला दिलेली आहे. आता धवल, तू सांग, तुला काय वाटतंय कोण जिंकेल आज? मला तर चौकार षटकार बघायला मिळतील, पण SRH जिंकणार. वा, आपल्याला आपल्या एक्सपर्ट्सचे ओपिनियन आणि ॲडवाईस देखील मिळालेले आहेत. आता वेळ झाली आहे नाणेफेकीची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.